तर आता बघा मथुर 1001 एंट्री झालेले आता मैदानामध्ये आणि शुभमदा देखील आहेत. आणि शुभमदाच्या वाढदिवसानिमित्त आज शर्यत असणार आहे. तर आपण आता कोरेगावच्या मैदानामध्ये बघितलेला मथुर 1001 हा 3 नंबरचा मानकरी झालेला कसा धनाकेदार असा गुलाल घेतलेला आपण बघतोय. बिंजोडमध्ये जसा मथुर नाव करतोय तसंच आपल्याला घाटावर देखील नाव करताना दिसते. नक्कीच बोलतात पब्लिक किंग मथुर आणि पब्लिकचा भिताड देखील बोलतात. जो पब्लिकच्या साईडने नेहमी पळतो आज देखील त्यांनी नाव दिलेलं आहे पब्लिकच्या साईडने. तर शुभमदाच्या बड्डे निमित्त आपल्या इथे बघा आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. भाई तुझं नाव काय? कुठून आहे? आणि कोणत्या बैलाला बघण्यासाठी आलंय? बघ मथुर समोर आहे. काय बोलशील मथुर बद्दल? काही नाही काही नाही बोलत. समोरच बघा तुम्ही मथुर बघताय आणि बघा किती सारी पब्लिक. तर बघा तुम्ही समोरच बघताय कोरेगाव हिंदकेसरीचा 3 नंबरचा मानकरी मथुर 1001 आणि मैदानात सज्ज देखील झालेलं आहे. धनाकेदार एंट्री केली आणि बघा किती सारे मथुर फॅन्स आता इथे जमा झालेले आहेत. पब्लिकचं भिताड मथुर 1001 हा तर आता मथुर 1001चा आपला सुंदर असा फेरा बघायला भेटणार आहे. गाडी देखील झुकलेली आहे आणि इथे 5001 या नंदीचं आपलं नाव नाही माहीत तर नाव देखील विचारूया दादा ना. दादा याचं नाव काय? चंदर ना. चंदर 5001 बघा तुम्ही. आजच्या दिवसा मथुरचा फेरा असणार आहे आणि असा सुंदर असा आपल्याला फेरा बघायला भेटणार आहे दोघांचा. चंदर 5001 नक्की. तर आता बघा चंदर आणि मथुर 1001 ही गाडी झुपलेली आणि थोड्याच वेळेला सुंदर असा आपल्याला फेरा बघायला भेटणार आहे. आता फेरा पडतोय आणि नंतर आपल्याला मथुरची शर्यत देखील बघायला भेटणार आहे. नक्कीच थोडं इंटरेस्टिंग आहे कारण की शर्यत फेरा पण आणि शर्यत पण. कारण मथुर आता 3 फेरे पळून आलेलं आहे त्याला मग एका दिवसात आता 2 वेळेला पळणं काय कठीण नाही आहे आणि प्रत्येकाला चान्स भेटते मथुरसोबत पळायचे. कारण शुभमदा देखील बघतात की बाजूची बैलं जर चांगले असे पळणारे असतील तर नक्कीच शुभमदा चान्स देतात फेरा वगैरे टाकण्यासाठी आणि आज तो चान्स चंदरला भेटलेला आहे. तर तुमची बैलं चांगली पळत असतील नक्कीच तुम्हाला पण चान्स भेटेल.